मित्रो, प्रत्येकजण आपलं ध्येय पूर्ण करण्यासाठी, ध्येय प्राप्त करण्यासाठी धडपडत आहे. आपलं काम पूर्ण व्हावं, आपला अभ्यास पूर्ण व्हावा, परिपूर्ण व्हावा अशी अपेक्षा असते. मग काही जणांनाच टार्गेट पूर्ण होते, काम पूर्ण होते, अभ्यास पूर्ण होते आणि त्यांना हवं ते मिळते आणि काही जणांना मिळत नाही. असं का घडते याची उत्तरं प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं शोधतात. काही जण ते नशिबावर सोडून देतात, काही जण दैवावर सोडून देतात, काही जण मागच्या जन्मीचं पाप होय समजतात, वेगवेगळे गोष्टीवर सोडतात. मित्रो, आता आपल्याला या नशीब, दैव, पाप या गोष्टीवर सोडून देऊन चालणार नाही. तर आपल्याला काही गोष्टी यश मिळवण्यासाठी कोणकोणत्या घटकावर काम करावं लागतं, कसं व्यक्तिमत्व त्याला बनवावं लागतं, यशासाठी कसं आवश्यक व्यक्तिमत्व बनवावं लागतं, याचं शास्त्र, याचं ज्ञान, यासाठीचं आवश्यक तंत्रज्ञान, यासाठी आवश्यक कौशल्य, यासाठी आवश्यक असणारा दृष्टिकोन, त्यासाठी आवश्यक श्रद्धा, त्यासाठीच आवश्यक विश्वास, त्यासाठी आवश्यक असणाऱ्या भावना, विचार, कल्पना, ह्या सगळ्या गोष्टी कशा स्वरूपाच्या असायला पाहिजे यावर अभ्यास करणं गरजेचं आहे, यावर काम करणं गरजेचं आहे, यावर सराव करणं गरजेचं आहे. आणि तसं मन बनवणं, तशी बुद्धी बनवणं, तसं तन बनवणं, तसा दृष्टिकोन विकसित करणं, यावर काम करणं गरजेचं आहे. या संदर्भातच मी विद्यार्थ्यांसाठी आणि समाजात ज्यांना ज्यांना यश हवं आहे, ज्यांना ज्यांना काही टार्गेट पूर्ण करायचे आहेत, यासाठी ऑनलाईन कोर्स घेणार आहे. काय प्रश्न असतात मुलांचे? अभ्यासात मन लागत नाही, वाचलेलं लक्षात राहत नाही, मला अभ्यासापासून बाहेरचे घटक त्यांच्याकडे ओढत आहेत, मी हतबल ठरत आहेत. मग कोणते घटक ओढत आहेत, का ओढत आहेत? आपण दुबळे का ठरत आहोत? एखादा मित्र मेसेज करतो ये, त्यावेळीस एकाने सांगितलं मी भावनिक ब्लॅकमेल होतो तो मेसेज आल्याबरोबर, मला जावंच लागते. मी म्हटलं नाही, मला अभ्यास आहे, तू म्हणू शकत नाहीस का? नाही, तू नाराज झाला तर उद्या मला, म्हणजे अशा पद्धतीचं नाही, जावंच लागते. मग त्यावेळेस मग त्याचा मला की आला मेसेज की मला मग राहत नाही. मग हे असं का घडते? या मागं काय कारण आहेत याचा शोध घेऊन यातून विद्यार्थ्यांना बाहेर काढणं गरजेची गोष्ट आहे. म्हणून विचारावर काम करावं लागेल, भावनेवर काम करावं लागेल. विचार कसे आहेत? सकारात्मक आहेत का, नकारात्मक आहेत? तुमचं जे गोल ठरवलेलं आहे, जे ध्येय ठरवलेलं आहे, ते विचारपूर्वक ठरवलंय का? त्या अनुषंगानं तुम्ही सकारात्मक विचार करता का? त्या अनुषंगानं तुमच्या सकारात्मक भावना आहेत का? त्या ध्येय प्राप्तीवर तुमची श्रद्धा आहे का? तुम्ही ध्येय प्राप्त करू शकता यावर विश्वास आहे का? तसा तुम्ही यश प्राप्त झालेला आहे हे पाहत आहात का? आणि ते कसं पाहावं? सकारात्मक विचार कसे तयार करावेत, भावना कशा तयार कराव्यात, तशा श्रद्धा विकसित कशा कराव्यात, आत्मविश्वास कसा वाढवावा, त्यासाठी त्यावर विश्वास कसा विकसित करावा, यासाठी काय काय करावं लागेल, अभ्यासाच्या मेथड्स कोणत्या आहेत, अभ्यास कसा करावा, त्यासाठीच अभ्यास अनुकूल करण्यासाठी, माइंड अनुकूल करण्यासाठी कोणतं ज्ञान आहे, काय अभ्यासाचे कोणतं तंत्रज्ञान वापरलं पाहिजे, कोणती तंत्रसामुग्री वापरली पाहिजे, कोणत्या कौशल्याची गरज असते, कोणत्या क्षमता विकसित करणं गरजेचं आहे अभ्यासासाठी, त्यासाठी कोणाचं मार्गदर्शन करणं गरजेचं आहे,
AI आपल्याला कोणतं मार्गदर्शन करणार आहे, ऑनलाईन कोणते घटक आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत, ऑफलाईन कोणते घटकाचं मार्गदर्शन करणं गरजेचं आहे, कोणाचं मार्गदर्शन घ्यावं हे कळणं सुद्धा यश मिळवण्याचा भाग आहे. या संदर्भात मी आपल्याला सांगणार आहे. मन तयार करणं गरजेचं असते. एखाद्या यशासाठी तुम्ही एक मन तयार करणं, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, तुकोबारायाने सांगून ठेवलेले आहे. मनाला हे प्रसन्न करणं, मन तसं त्यासाठी तयार करणं, असाध्य ते साध्य करीत असायस कारण अभ्यास तुका म्हणे. पण यासाठी मन कसं तयार करायचं, हे मन तयार करण्यासाठी कोणते घटक आहेत, काय वाचलं पाहिजे, कोणत्या सूचना स्वतःला दिल्या पाहिजे, कसा उत्साह वाढवावा, संयम कसा निर्माण करावा, ठाम घेतलेल्या निर्णयावर ठाम कसं राहावं, दृढ निश्चय कसा करावा, निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. त्यासाठी काय काय घटक लागतात, निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळं. ते निश्चय निर्माण करण्यासाठी काय काय कशी मानसिकता विकसित करावं लागतंय, त्यासाठी कोणते घटक आहेत या संदर्भात सांगितलं जाणार आहे. सराव हा घटक, सरावाने राव बनता येते, पण सराव कसा करावा, सराव करता असताना आपण किती टक्के सहभागी आहोत, मग 100% सहभाग कसा वाढवावा, मग आपल्या क्षमताचा वापर, आपल्या कौशल्याचा वापर, ज्ञानाचा वापर, तंत्रज्ञानाचा वापर, अभ्यासाचा वापर या सरावासाठी कसा केला पाहिजे या संदर्भातही आपण गायडन्स करणार आहोत. टाइम मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे. टाइम मॅनेजमेंट म्हणजे आपण टाइम मॅनेजमेंट करताना म्हणजे वेळेचा उपयोग अर्थपूर्ण करत आहोत की नाही, वेळेचा उपयोग अर्थपूर्ण करणं म्हणजे काय करणं, आणि वेळ जो उपलब्ध आहे सगळ्यांना सारखा आहे, तो वेळ आपला कशावर कशावर जात आहे, कुठे कुठे आपण वेळ वाचवू शकतो, आपण वेळेचा अर्थपूर्ण उपयोग करत आहोत का टाइमपास करत आहोत. टाइमपास करत आहोत, टाइमचा दुरुपयोग करत आहोत. टाइमचा दुरुपयोग करणं म्हणजे आपण स्वतःला या जगासाठी दुरुपयोगी बनवणं आहे. ध्येय पूर्ण करण्यासाठी वेळेचा अर्थपूर्ण उपयोग करावा लागतो. मग आपल्या गोलसाठी किती टाइम द्यायला लागलेलो आहे, द्यायला जो टाइम देत आहोत तो अर्थपूर्ण देत आहोत का, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यासाठी आपल्याला समजत आहे का, जे काही वाचतो ते समजत आहोत का, जे काही शिकत आहोत ते समजत आहे का, समजलेलं लक्षात राहत आहे का, लक्षात राहिलेलं पुन्हा तुम्ही जेव्हा आठवण्याचा प्रयत्न करता, लिहिण्याचा प्रयत्न करता, उत्तर देण्याचा प्रयत्न करता, तेव्हा ते येत आहे का, काय अडथळे येत आहेत त्याच्यामध्ये, स्मरणातील कोणते अडथळे असतात, याचाही आपल्याला अभ्यास या शिबिरामध्ये केला जाणार आहे, करून घेतला जाणार आहे. कुठल्याही गोष्टीसाठीची एक पूर्वतयारी लागते. अभ्यासाला बसण्याच्या अगोदर एक पूर्वतयारी लागते, तसंच मनाची घडण तयार करून घ्यावी लागते. तोपर्यंत ही पूर्वतयारी कशी करावी अभ्यासाला बसण्या अगोदर, तर हे देखील या ठिकाणी सांगण्यात येणार. पूर्वतयारी किती घटक महत्त्वाचा आहे, त्या गोष्टीसाठी मन तयार करणं गरजेचं. मन तयार नसेल तर ती गोष्ट करण्यासाठी जर मन तयार नसेल तर रिझल्ट चांगला येत नाही. मन तयार नसेल तर भावपूर्ण पद्धतीनं आपण काम करू शकत नाही. विथ फिलिंग, विथ इमोशन ॲक्शन होऊ शकत नाही आणि त्याचे रिझल्ट देखील अर्थपूर्ण ठरत नाही. ते साधं उदाहरण देतो तुम्हाला. जेवणासाठी सुद्धा एक पूर्व वातावरण तयार करतात. ताट मांडणे, रांगोळी काढणे, घरातली स्वच्छता असते, ताळ सगळं स्वच्छता आहे. सगळं तुम्हाला ते सगळी तयारी केल्यानंतर, तुमची मानसिकता तयार केल्यानंतर जेवायला देणं
ठिकाणी, योग्य ठिकाणी, स्वच्छ पवित्र मंदिर आहे, तिथं एक छोटंसं आहे, निसर्गरम्य ठिकाण आहे, त्या ठिकाणी तुम्ही बसून जेवण करत आहात, किंवा एखाद्या स्वच्छतागृहामध्ये तुम्हाला बाथरूममध्ये जेवायला द्यायला आहे, तिथं कसं राहील? तेच जेवण आहे. अस्वच्छ घरात द्यायला आहे, तेच घर आहे. तेच तुम्हाला रस्त्यावर द्यायला घाणेरड्या, त्यावेळेस तुमचा स्त्राव पाजरेल का? लाळ पाजरेल का? नाही, छी वाटेल. मग कसं जेवणार त्यावेळेस? जेवायला तेव्हा त्या ठिकाणी तुमचं मनच लागणार नाही. आणि मन लागणार नसताना जेवलं तर लाळ पाजरणार नाही. लाळ न पाजरता जर जेवलात तर ते पोट टच भरल्यासारखं वाटेल आणि त्याचा काही पुष्टी आपल्या शरीराला त्याचा काही फारसा फायदा होणार नाही. कधी कधी उलट्या होऊ शकतात, कधी कधी पोट गुबार धरलं जाऊ शकते, ॲसिडिटी होऊ शकते, असे अनेक घटक होतात. तर म्हणून अभ्यासावर परिणाम करणाऱ्या कोणकोणते घटक आहे. त्याचबरोबर तुमच्या रूमची मांडणी कशी आहे, रूममध्ये अभ्यासानुकूल वातावरण आहे का, ते अभ्यासानुकूल रूमचं अभ्यासानुकूल वातावरण कसं तयार करावं, हा सुद्धा एक चांगला विषय आहे. तुमची संगत काय आहे, संगत कशी बदलावी. त्याचबरोबर तुमच्या अंतर्मनामध्ये अंतर्मन कसं आहे याचा कधी शोध घेतलायत का? अंतर्मनामध्ये कधी डोकावून पाहिलं का? चित्ताची शुद्धता कशी करावी. चित्त हे मध्ये सगळं साठवलं जातं. काय काय साठून पडले भूतकाळामधलं नकारात्मक घटना, नकारात्मक प्रसंग, नकारात्मक व्यक्ती, नकारात्मक भावना, नकारात्मक कल्पना, नकारात्मक विचार जर त्या याच्यामध्ये साठवून बसलेल्या असतील, ते जर काढलं नाही तर अभ्यासामध्ये डेव्हलप होणार नाही. आता घरामध्ये उंदीर मरून पडलाय, पाल मरून पडली, कचरा पडलेला आहे, आणि तिथं तुम्हाला जर म्हणत असाल प्रसन्न वातावरणाचा अनुभव येऊ दे, येणार नाही. तसं अंतर्मनामधली नकारात्मकता काढल्याशिवाय विचारातली, भावनेतली, कल्पनेतली, दृष्टिकोनातली नकारात्मकता कशी जाईल. सर माझे विचार सकारात्मक करावं, माझे विचार भावना सकारात्मक कराव्यात, माझ्या कल्पना सकारात्मक कराव्या, माझा दृष्टिकोन सकारात्मक करावं, माझी संगत सकारात्मक करावं, अभ्यासात गती यावी, अभ्यास करताना मन लागावं, अभ्यास करताना उत्साह वाटावा, अभ्यास अर्थपूर्ण व्हावा. हे सगळं कधी होईल? रूट जे मुळं आहेत, तुम्ही जरी रूम मधल्या मेलेले उंदरं, मेलेले झुरळं, मिळालं जर काढून टाकलं नाहीत, शेंट मारायला थोडंसं नाही होणार. ते वर केलेले प्रयत्न जमणार नाही. तर त्याला अंतःकरणाची शुद्धता कशी करायची, चित्ताची शुद्धता कसं करायची याचं एक शास्त्र आहे. एकाग्रता वाढवण्याचं एक शास्त्र आहे, त्याच्या पायऱ्या आहेत. त्या पायऱ्यानं गेलं तरच एकाग्रतेपर्यंत जातो आपण. केवळ एकाग्रता इथं लक्ष ठेवून म्हणल्यानं एकाग्रता वाढत नाही. त्या पायऱ्यांचा अभ्यासही आपण या शिबिराच्या माध्यमातून करणार आहोत. तर मित्र, ह्या शिबिरामध्ये तुम्हाला जर सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही सहभागी होऊ शकता. त्यानंतर आपल्याला भूतकाळ ओढत आहे का, भूतकाळातल्या वस्तू, व्यक्ती, वास्तू, घटना, प्रसंग ओढत आहेत का, भविष्यकाळ ओढत आहे का, तुम्ही वर्तमानामध्ये राहत आहात का, आणि लिव्ह इन प्रेझेंट, वर्तमानात कसं जगावं, ज्याला ध्येय टार्गेट साध्य करायचे आहे, यश साध्य करायचं आहे. त्यासाठी मी स्वतः मेरिटचा विद्यार्थी आहे. मी नेट परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पास झालेलो आहे. मी कोणते टेक्निक्स वापरत होतो अभ्यासामध्ये, मी अनेक प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत करत मी ह्या सगळ्या गोष्टी साध्य केलेल्या आहेत. तर ह्या सुद्धा गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. तर ज्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी 9767704604 या मोबाईल नंबरवर तुम्ही तुमचा पूर्ण नाव, तुमचा ॲड्रेस, तुमचं शिक्षण, तुमचा व्हॉट्सअप नंबर जो काय आहेत, काही नंबर वगैरे जे काही माहिती तुम्हाला द्यायची आहे ते त्याच्यात द्या. आणि मग त्यानंतर त्याचं एक
डेमॉन्स्ट्रेशन आपण घेणार आहोत झूम मीटिंगवर. त्यानंतर तिथं काही सूचना तुम्हाला देऊन त्यासाठीचा कालावधी तुम्हाला सांगितलं जाईल आणि हे सेशन दर महिन्याला आपण घेणार आहोत. तर लवकरच याची तारीख आपल्याला कळवण्यात येईल. तर आपण सहभागी ज्यांना व्हायचं आहे त्यासाठी तुम्ही संपर्क करा, सहभागी व्हा, भविष्य घडवा. धन्यवाद.